संजय गांधी निराधार अनुदान योजना, तसेच श्रावण बाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग बांधवांची योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. निराधार योजना हप्ता वाटप कधी होणार आहे? इतर योजनेचे पैसे जमा झाले आहेत, म्हणजेच आता 2 ते 3 तासापूर्वीपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर 2025चे 1500 रुपये हे पाहू शकता 31 डिसेंबर 2025 रोजी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे? डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर आज तारीख आहे, तरी सुद्धा लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत. एक मेसेज आला, 2 दिवस तो पोर्टलवरती मेसेज राहिला, पैशांचं वितरण झालेलं नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे असंच सुरू आहे. दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जे 2,500 रुपये वाढीव अनुदान आहे ते बऱ्याच लाभार्थ्यांना जमा झाले नाहीत. त्यावेळेस सांगितले की UDID मध्ये प्रॉब्लेम आहे, EKYC करून घ्या, आधार लिंक करून घ्या. हे सर्व केल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सुद्धा 40 ते 50% लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. लाडकी बहीण योजनेचे विदाऊट एनी म्हणजे कोणतंही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोर्टलवरती सांगण्यात आले नव्हते, पण खटाखट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जशी लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे, तशीच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा निराधार बांधवांची योजना महत्त्वाची नाही का? कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवरती येतातच, प्लस लाडकी बहीण योजनेमध्ये जे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता EKYCचं सुरू आहे, तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. निराधार योजनेला हे ज्या कारण सांगितलं जाते की EKYC करा, हे करा, ते करा, पण कारण सांगितलं जातं पण पैसे जमा होत नाहीत. तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून आपण एकत्रितपणे येऊन हे सरकारला विनंती करायला पाहिजे आहे. निराधार लाभार्थ्यांना पैसे लवकर जमा करा. निराधारांना आधार कोणाचाही नसतो. काय चुकीचं बोललं तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे मी चुकीचं बोलत आहे. कारण तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. कारण आपण एकसाथ जर आवाज उठवला नाही किंवा आपण एकसाथ जर लढलो नाही तर निराधार लाभार्थ्यांना काहीही फायदा होणार नाही. आता इलेक्शन आहे, तर इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे 15 जानेवारीच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण आम्हाला डिसेंबर व जानेवारीचे पैसे द्या, जमा करा, जेणेकरून लाभार्थ्यांना जे औषध पाण्याचा खर्च असो, जे नियोजन केलेलं आहे त्या हप्त्यावरती ते पूर्णपणे करता येईल. बरेच लाभार्थी आहेत त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, आता ते सांगत नाहीत म्हणून असं आहे का त्यांना प्रॉब्लेम नाहीत? लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट आता 2 ते 3 दिवस वितरण सुरू राहील, पैसे जमा होतील. नोव्हेंबरचा हप्ता आला, डिसेंबरचा येईल, जानेवारीचा येईल, EKYCची प्रक्रिया सुरू आहे व तरीसुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मग निराधार बांधवांना का येत नाहीत? अजून GR सुद्धा निघाला नाही. किती पैशांचं वाटप होणार आहे माहिती नाही, किती लाभार्थी आहे किंवा किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे. कारण किती टोटल जरी लाभार्थी असले तरी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वेळेस हे जे प्रॉब्लेम आहे त्याला फेस करावं लागतं. लाभार्थी स्थिती जरी चेक करायचं कधी म्हटलं तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतात. काही जणांचे झालेले असतात, ते काही लाभार्थ्यांचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 1,500 रुपये जमा झालेले असतात, जे वाढीव अनुदान 2,500 रुपये जमा व्हायला पाहिजे आहेत. तर निराधार बांधवांनो, तुम्ही सुद्धा सांगा, एकत्रितपणे आपल्याला पैसे जमा व्हायला पाहिजे का नाही? निराधार योजना हप्ता वाटप कधी होणार आहे सरकारने लवकरात लवकर हे सांगायचं आहे, जेणेकरून आपण जर यावरती बोललोच नाही तर काही होणार नाही. आता म्हणताल की काय टाइमपास व्हिडिओ आहे, काय डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे, तुम्हालाच माहिती नाही, हे नाही ते नाही. पण खरं काय आहे ना की निराधार बांधवांसोबत आपण सोबत राहायला पाहिजे आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांनी एकत्रितपणे येऊन ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर केली पाहिजे, जेणेकरून सरकारपर्यंत जरी हे माहिती पोहोचायला पाहिजे की आपल्याला सुद्धा पैशांची गरज आहे. जशी लाडकी बहीण योजनेसाठी पैशांचं वितरण होतं तसं निराधार बांधवांचे सुद्धा पैसे आलेच पाहिजे आहे. इतर योजनेचे पैसे खटाखट जमा होतात, तसे निराधार बांधवांचे हप्ता कधी होणार ॲटलीस्ट सांगा आम्हाला. GR काढा, किती पैशांचं वितरण होणार आहे ते तरी कळायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा.